तुम्ही का चूप बसलाय इतका पण वेळ? काही जी पीडित महिला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तो आम्हाला संमोहित करायचं आणि संमोहनमुळे आम्ही हे सगळे करायचं. त्याचमधनं एक पीडिता जी आहे त्याच्या फॅमिलीने कुटुंबियाने सपोर्ट केला म्हणून ती समोर आली आणि तिने हे जे प्रकरण आहे ते पोलिसांना सांगितलं. तर तुम्हाला काय वाटते की असं होतो का की एक संमोहित करून एका महिलेचं जे आहे शोषण करणं हे असं शक्य आहे का? नाही, असं काही नाही, काही नसतं. थोडं काय झालं असणार की तुम्ही थोडी भ्रमात आला असणार, त्याच्या बोलण्यामध्ये आला असणार. आणि काय आपण सगळे घाबरतो. मी म्हणेन तुम्ही कोणाला घाबरतात? अहो कुठचाही, मी एवढं 25 वर्ष ध्यान तप केलं. मी लोकांना हेच सांगते की मी खूप कठोर साधना केली. 5-7 वर्ष मी अन्न त्यागलं, पाण्यावर माझं तपस्या होती. त्याच्यानंतर म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत झाली. एवढंच सांगायचं की हे आपले 3 जे चक्र असतात हे जोपर्यंत बंद असतात तुम्ही पशु स्थितीमध्ये असतात. आणि जोपर्यंत एका माणसाच्या मध्ये कामुक, मग तो किती पण आपल्याला महाअवतार म्हणो, महादेवचा अवतार म्हणो, महाशक्तीचा, आणि त्याच्यामध्ये थोडं पण काम वासना आली शब्दामध्ये, तुम्ही परखायचं कसं असतं. त्यांनी म्हटलं हाय कसे, असं केलं तुम्हाला समजायला पाहिजे की हा नालायक माणूस आहे. सिद्ध खूप अवस्था वेगळी असते, त्याच्याकरता कठोर साधना लागते, तपस्या लागते, तसे गुरु पाहिजेत. आणि तुमची ती पूर्ण शुद्ध अवस्था तुमची झाल्यानंतर तुमची जेव्हा चक्र तुमचं अनाटा खोलतं तेव्हा तुम्ही योगी सर्वप्रथम बोलण्यायोग्य होतात. तोपर्यंत तुम्ही पशु 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 असतात. जोपर्यंत तुम्हाला कळतं की एक माणूस, मला माहिती आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी करता साधना असते. ज्योतिष विद्या पण एक साधना असते. खूप वर्ष मी नाही म्हणत सगळे असे आहेत, पण जे आता काय चाललंय सध्या की लोकांना फटाफट काय ना काहीतरी करायचं 2 मिनिटामध्ये. मी अशी लोक बघितलेत, अशी मुलं बघितली आहेत की त्यांनी आपलं स्वतःचं काम बंद करून 6 महिन्यापासून पुस्तकं वाचतात ज्योतिषशास्त्राचं, म्हणतात आम्ही आजपासून ज्योतिषी झालो आहे. तुम्हाला असे फालतू लोकांकडे का जायचं आहे?